म्हणजे जसं आपण योगी आदित्यंचा उल्लेख केलात, तर मला असं वाटतं की महायुतीला शेवटपर्यंत निवडणुकीचा सूर सापडलेला नव्हता. आधी लाडकी बहीणवर बोलणारी महायुती नंतर कटेंगे वटेंगेवर आली, कारण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की लाडकी बहीण काही फार पर्क्युलेट होत नाहीये, तेव्हा त्यांना कटेंगे वटेंगे करावं लागलं. पण मी आपल्याला खात्रीने, मी काही ज्ञानी वगैरे अभ्यासू म्हणून सांगत नाहीये, मी मराठवाड्यातली आहे, कोरडवाहू शेतकऱ्याची पोरगी आहे म्हणून सांगतेय की या निवडणुकीमध्ये काहीही निर्णय असो, पण सगळ्यात निर्णायक जर घटक कोण असेल तर तो विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी असेल. आणि या शेतकऱ्यांचा जो निर्णय आहे तो जास्त मोठा असेल. खांडेकर सर जसं म्हणाले की जातीचा विचार करायचा की शेतीचा विचार करायचा, तर जातीसाठी माती खाणारी की मातीसाठी जातीला बाजूला करणारी ती वृत्ती नेमकी कोणती महाराष्ट्रात बळावलेली आहे ते या 23 तारखेच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या समोर चित्र येणार आहे. परंतु जे भावनिकतेचं राजकारण आपण म्हणताय, तर मला असं वाटतं की ही भावनिकता बदलापूरचा विषय असेल, महिला असुरक्षा असेल किंवा महापुरुषांचा अवमान असेल, छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणं असेल, हे सगळे मुद्दे फार व्हायब्रंट होते. मी कोकणामध्ये जेव्हा गेले होते तेव्हा कोकणामध्ये अत्यंत साध्यातली साधी माणसं, म्हणजे वैभव नाईकांच्या मतदारसंघामध्ये तर वातावरण होतच सोडा, परंतु इकडे जिकडे संदेश पारकर उभे राहिलेले आहे, साध्यातला साधा माणूस म्हणत होता, गो किती दिवस करायचा गो त्या राणेला मतदान, आता एकदा आमचा संदेश होऊन जाऊ दो. तर तो सामान्य माणसांचा जो म्हणणं आहे की नाही संदेश पारकरांना मिळायला हवं. किंवा देवेंद्र फडणवीसांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि ज्या ऑडिओ क्लिपमुळे विशाल परबांना बोलताना ते सांगतात की दीपक केसरकरला पडू देत, पडला तरी काही नाही, आपण ते सगळं सावरून नेऊया. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. कालचं विनोद तावडेंचं पैसे वाटप करण्याचं जे प्रकरण आहे, ही गोष्ट मॅटर करते. माझ्याकडे एका लेडी IAS ऑफिसर त्या असं म्हणतात की ताई तुम्ही सुद्धा चुकताय, कारण जेव्हा भाजपा असं म्हणते की 1500 रुपये महिना देऊ तेव्हा आम्हाला त्यांचा राग येतो, कारण टॅक्सपेयर लोकांच्या पैशांची उधळण होतीये. पण तुम्ही तरी काय वेगळं करताय, ते 1500 म्हटल्यावर तुम्ही 3000 म्हणता, म्हणजे आम्ही दोघांपैकी कोणाची बाजू घ्यायची. कारण अशा पद्धतीने लोकांना पैसे उधळण्यापेक्षा, मासे पकडून देण्यापेक्षा मासे पकडण्याचं स्किल शिकवणं हे जास्त महत्वाचं आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? मला वाटतं या सगळ्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत आणि या सगळ्या प्रतिक्रियांचा आपण म्हणजे पत्रकार आणि अभ्यासक म्हणून सुद्धा आणि सामान्य नागरिक म्हणून सुद्धा विचार करायला हवा. ठीक आहे. पुढे तानपाठक सर आणि आपल्या सरिता मॅडम, राजीव सर यांच्याकडे जायचंच आहे, पण केशव उपाध्यायनं काहीतरी बोलायचं, मी फक्त त्याच्यामध्ये ऍड करतो. बटेंगे तो कटेंगेवर तुम्ही बोलणार आहात, यांनाही उत्तर देणार आहात, पण बटेंगे तो कटेंगेवरून तुमच्यामध्येच बटवारा झालेला बघायला मिळाला. म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेगळी भूमिका मांडली, अजित पवार स्वतः डायरेक्ट त्यांनी लगेच डिनाय केलं की हे आमचं नाहीये. नंतर अशोक चव्हाण असं म्हणाले की हे स्लोगनच आमचं नाहीये, हे बाहेरनं आलेलं आहे. मला असं वाटतं की त्याचं उत्तर माननीय देवेंद्रनी दिलंय. आणि खरं म्हणजे बटेंगे कटेंगेचा सगळ्यात जास्त अर्थ खरं म्हणजे उभाठा आणि यांना कळायला हवा होता, त्याने अनुभवलंय ते, त्यामुळे उलट त्यांनी समर्थन करायला पाहिजे होतं त्या सगळ्या विषयामध्ये. पण ठीक आहे, मला तो काही मुद्दा नाही त्यामध्ये म्हणायचं आहे. मुळात असं आहे की सहज बोलता बोलता कसं फेक नेरेटिव्ह करायचं आमच्या ताईने खूप चांगलं सांगितलं. काल विनोद तावडेंचा ऐका ताई 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 आता ऐकून घ्या ना ताई, माझं होऊ द्या ताई, माझं. सुषमाताई तुमच्याकडे येतो मी, केशवजींना पूर्ण करू दे. मुळात असं आहे की बोलता बोलता कसं फेक नेरेटिव्ह करायचं याचं उत्तम उदाहरण ताईने आम्हाला इथे दाखवून दिलं. काल बोलता बोलता गेला की विनोद तावडेंचं काल पैसे वाटप प्रकरण, कुठले पैसे वाटप, कुठलं काय, उगाच आपलं बोलायचं, बोलता बोलता आपल्याला मिळालंय असं ताई बरोबर नाही, त्यातलं मुद्द्याशिवाय. त्यामुळे असं काही फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतो. नंबर 1. नंबर 2, खरं म्हणजे बटेंगे कटेंगे या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट आहे की या देशामध्ये आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे. आता नेमकं उभाठा असेल, काँग्रेस असेल आणि शरद पवार असेल, यांना ती नेमकी मुस्लिम विरोधी घोषणा असं का वाटावं हे आम्हाला कधीच कळलं नाही. अजित पवार तुमच्याच पक्षातले नेते म्हणत होते की हे नाहीये, अशोक चव्हाणांनी डिनाय केलं, राधाकृष्ण विखे डिनाय केलं, नितीन गडकरी काय म्हणाले ते आपण एक असलं पाहिजे. पण आता याचा अर्थ बटेंगे ही घोषणा जैनांविरुद्ध होती, मराठ्यांविरुद्ध कोणाविरुद्ध? समाजातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत ते विरोध आपण एकत्र असलं पाहिजे. इतकी सरळ स्वच्छ उद्या भूमिका, लहान आपण शाळेत शिकलोय, आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे, ही भूमिका आहे. सगळ्यांना अनुभवी लोक, म्हणूनच सांगतोय मी तुम्हाला, असं बोलणं म्हणजे नाही मूर्खात नाही. काँग्रेसला उभाठाला नेमकी या घोषणा मुस्लिम विरोधी का वाटावी ही सगळ्यात मोठी भावना आहे. कारण सतत मुस्लिम मतांचा अनुनय करायची जी सवय लागली आहे त्यातनं अशा पद्धतीने त्यांना वाटू शकतं. आमच्या म्हणजे काय होतं आणखी वोट ज्याचं दिसतं ना मला अनेक आपण ते काय ते पण असं की मुळामध्ये ज्या पद्धतीने एखाद्या समाजाला एका काय गैरसमज पसरवून मतदान करायला भाग पाडलं गेलं
त्याच्याबद्दल बोलत आणि असं काल म्हणू शकतो काल की तावडे वोट साहेबांनी जिहादला केलेल्या नोट positive जिहाद उत्तर बद्दल काय म्हणजे बोलायचं बटेंगे तो तो कटेंगे नोट असू जिहाद जो शकतं. तुम्ही केला ह्या त्याचं मुळात काय? आमचा मुसलमानांच्या विरोधामध्ये